नाशिक हे मुंबई, पुणे, सुरत आणि छत्रपती संभाजीनगर अशा सगळ्याच प्रमुख शहरांना जोडलेलं एक ठिकाण आहे। नाशिक स्मार्ट सिटी मिशनचा एक प्रमुख भाग मानला जातो, त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं हे ठिकाण फार महत्त्वाचं आहे। औद्योगिक IT कॉरिडॉर सध्या उत्तर महाराष्ट्रात विस्तारत आहेत, आपल्या कक्षा रुंदावत आहेत आणि विशेषत्वानं त्याचा एंट्री पॉईंट ठरतोय ते हेच ठिकाण नाशिक। आणि याच नाशिकवर चर्चा करण्याकरता आगामी येऊ घातलेला सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजेच कुंभमेळा। या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कशी तयारी सुरू आहे, एकूणच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत। उत्तर महाराष्ट्रात नेमकी काय आव्हानं आहेत, नाशिक स्मार्ट सिटी होत असताना काय अडीअडचणी आहेत, त्यावर आपण कसे मात करणार आहोत, काय आहे अधिकाऱ्यांचं उपस्थितांचं विजन, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नाशिकमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात कशी तयारी सुरू आहे, या सगळ्यावर सांगोपांग चर्चा करण्याकरता संवाद साधण्याकरता मी डिव्हिजनल कमिशनर ऑफ नाशिक प्रवीण गेडाम सर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते। जोरदार टाळ्या डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासाठी। नाशिकच्या मनपा आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। कमिशनर ऑफ पोलीस संदीप कर्णिकजी यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। संदीप कर्णिकजी, जोरदार टाळ्या डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासाठी। आणि दीपक चांदेजी फाउंडर अँड CEO ऑफ दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। विशाल सर या सगळ्यांचा यथोचित सन्मान करतील। जोरदार टाळ्या या सर्वांसाठी। संदीप कर्णिक सर यांचा सुद्धा सन्मान विशाल पाटील करतायत। जोरदार टाळ्या कर्णिक सरांसाठी सुद्धा। दीपक चांदेजी यांचं देखील मनापासून स्वागत। या कार्यक्रमात त्यांचा सन्मान केला जातोय। विशाल सर यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते स्वागत। विशाल सर खूप खूप धन्यवाद। मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं व्यासपीठावर। आणि मान्यवरांशी संवाद साधण्याकरता मी मुलाखती करता माझा सहकारी अजिंक्यकडे सूत्र सोपवते। धन्यवाद लागवी। आपण मॅग्नेटिक उत्तर महाराष्ट्र या आपल्या विशेष सेगमेंटला सुरुवात करूया। मान्यवरांची ओळख तर आपण या आधीच करून घेतलेली आहे, त्यांचा सत्कार देखील झालेला आहे, पण सध्याच्या घडीला उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्त्वाचा जो सोहळा होऊ घातलेला आहे तो आहे कुंभमेळ्याचा। आणि हा कुंभमेळ्याचा सोहळा यशस्वी करण्याच्या दृष्टीनं प्रशासकीय यंत्रणेतला प्रत्येक घटक सध्या अहोरात्र झटतोय। खास करून नाशिकचं रुपडं पालटण्यासाठी जी मेहनत सध्या घेतली जाते, नाशिकमध्ये जे बदल होत आहेत, भलेही ते बदल पायाभूत सुविधांच्या बाबतीतले असतील, प्रशासकीय बाबतीतले असतील, रस्ते, इतर ज्या सगळ्या सोयी सुविधा आहेत त्या बाबतीतले असतील, या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आणि यासाठी
आपण व्यासपीठावर या मान्यवरांना निमंत्रित केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. या सगळ्याची सुरुवात करणारे मी प्रवीण गेडाम सर यांच्यापासून, कारण विभागीय आयुक्त आहेत ते नाशिकचे आणि त्यांच्या खांद्यावर म्हणजे इतर सगळ्याच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहेच, पण त्यांची जबाबदारी सध्या खूप जास्त मोठी आहे. प्रवीणजी, एकतर सुरुवातीला खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. आणि कुंभमेळा खूप मोठं आव्हान, पण ते आव्हान म्हणून न पाहता ते किती यशस्वीपणे आपल्याला सोयीस्कररित्या सर्वांना कोणत्याही प्रकारची असुविधा न होता सगळ्या सोयीसुविधा पुरवून किती यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातनं सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे. आपलं त्याबद्दलचं सुरुवातीला विजन ऐकायचं आहे. कुंभमेळ्याचं व्हिजन मी साधारणतः 3 प्रमुख मुद्द्यांमध्ये त्याचं मी वर्गीकरण करू इच्छितो. सर्वात महत्त्वाचा जो आमचं एम आहे तो म्हणजे सुरक्षितता आणि एकंदरीत सेफ अँड सिक्युअर कुंभमेळा. म्हणजे कुणालाही इंजुरी होऊ नये, डेथ होऊ नये किंवा मग रोगराई पसरू नये, स्वच्छता राहावी, हे सर्वात मेन मूलभूत काम आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त फोकस. त्याच्यानंतरचं दुसरा महत्त्वाचा एम आणि ऑब्जेक्टिव्ह असा आहे की कुंभमेळा आला म्हणजे फक्त सेफ आणि सिक्युअर राहून काही तो एक मुद्दा झाला, पण एक आलेल्या माणसाला एक सांस्कृतिक, धार्मिक, पर्यटनाची जी चांगली अनुभूती येते, एक अत्युच्च दर्जाचा जो अनुभव येऊ शकतो. मग गंगेमध्ये स्नान केल्यानंतर येतो, पण त्याच्याशिवाय मंदिरच चांगली दिसली किंवा मग चांगल्या पद्धतीचे पर्यटनासाठीची जर केंद्र असले, खरेदीची केंद्र असले, तर तो एक दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे 12 वर्षातून येणारा एक बूस्टर डोज आहे नाशिकच्या अर्थव्यवस्थेला. तर या निमित्ताने जर नाशिकची अर्थव्यवस्था फक्त कुंभमेळ्यापुरतीच नव्हे तर त्यानंतर ही कायमस्वरूपी कशा पद्धतीची अजून वृद्धिंगत होईल, अशा पद्धतीचं एक मला वाटते मोठा फोकस आहे. आणखी एक महत्त्वाचा फोकस मी सांगू इच्छितो की स्टेक होल्डर्स किंवा जे काही सहभागी असणारे आहेत, फक्त साधू महंत आणि येणारे भाविक नाही, तर नाशिकचे आणि त्र्यंबकेश्वरचे नागरिक आणि परिसरातील नागरिक ह्यांचा हा कुंभमेळा कसा राहील, अशा पद्धतीने आमचं एकंदरीत नियोजन या निमित्ताने सुरू आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो मी विचारणार आहे मनीषा मॅडम आपल्याला. पालिका आयुक्त म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर आणि नाशिककडे सगळ्यांच्या नजरा सध्या लागलेल्या आहेत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं सुद्धा, आणि इतर बाबतीत सुद्धा नाशिक एक खूप विकसित होऊ पाहत असलेलं शहर म्हणून नावारूपाला येत आहे, काही अंशी विकसित झालेलं आहे सुद्धा. पण जे बदल होत आहेत कुंभमेळ्याच्या दृष्टीने आणि त्यानंतर सुद्धा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहेत, त्यामुळं राजकीय मुद्द्यांकडे आपण नको वळूया. पण कुंभमेळ्याच्या दृष्टीने कोणकोणत्या अशा गोष्टी आपल्याला वाटतात प्राधान्यक्रमाने की ज्या तातडीनं सोडवणं गरजेचं आहे? सर्व नाशिककरांची खूप अपेक्षा आहे जे आपले कुंभचे काम होत आहे त्याच्यातून, की त्यांच्या जे मूलभूत सुविधा आहे ते आपण, त्याचे जे नेहमीच्या प्रश्न आहे ते आपण पार पाडणार. याच्यात जे आपले पुढचे 30-40 वर्षाचा जे पाणी, स्वच्छ पाणीचा एक विषय असतो, तर त्यासाठी मी कुंभमध्ये मोठा एक उपक्रम घेतो आहे, जसा वॉटर ट्रीटमेंट प्लांट, की ज्याच्यातून फक्त कुंभ नाही, कुंभ नंतर पण आपल्या शहराच्या पाणीचा प्रश्न मिटेल. कारण की आज त्याबाबत भरपूर लोकांमध्ये थोडा असा विषय झाला आहे की पाण्याची थोडी कमतरता भासत आहे. दुसरा आपलं जे रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर नाशिक एक फास्ट ग्रोईंग सिटी म्हणून तुम्हीच सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात विकास होतो आहे, आणि नाशिक एक असा गोल आकारचा सिटी आहे आणि प्रत्येक दिशेने ते वाढतोय, म्हणजे फक्त एक दिशेने नाही. तर इन्फ्रास्ट्रक्चरची जे प्लॅनिंग आहे ती तशीच प्रकारे केली पाहिजे आणि प्रत्येक एरियामध्ये त्याचा म्हणजे काहीतरी आपण काम ॲज पर डेव्हलपमेंट जे होतं आहे ते केलं पाहिजे. तशीच प्रकारची कुंभमध्ये पण आपण प्लॅनिंग करतो. इवन रोड्स, पावसाळे गटर, ड्रेनेज नेटवर्क, सांडपाणी वगैरे सगळं नियोजन कुंभच्या कामामार्फत आपण शहरासाठी ते फायदेशीर होईल अशा प्रकारचं करतोय. यानंतर आपण आता इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा निघाला म्हणून दीपक सर देखील आपल्यासोबत आहेतच. त्यांना प्रश्न विचारायचा आहे की 1989 ते 2025 आपण नाशिक बदलतं पाहताय, काय नेमके आमूलाग्र बदल झाले तसं वाटतं तुम्हाला? नमस्कार. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आम्ही नाशिककर फार भाग्यवान आहोत. आम्ही अशा पवित्र भूमीत जन्म घेतलेला आहे जिथे श्री रामदेवांनी वास्तव केलेलं आहे.
आता सर आपण सांगितलं 89 ते 25 हा कालावधी, यामध्ये नाशिकमध्ये मी बांधकामिक असल्यामुळं मला माहीत आहे, मी जमिनीशी जोडलेलो आहे, तर अनेक बदल मोठे झालेले आहेत. मला आठवतं 1990-92ला पाण्याचा प्रश्न हा अत्यंत ज्वलंत होता. त्यावेळेस नाशिकला 3 कॅबिनेट मंत्री मिळाले होते, माननीय घोलप साहेब, स्वर्गीय दिघोळे साहेब आणि आहेर साहेब. त्यावेळेस त्यांनी 5 डॅम बांधलेले होते, वालदेवी, दुडगाव, अंजनेरी, मेहरवानी, आणि आळंदीचं पाणी नगरला वळवण्यात आलं होतं, ते सुद्धा त्यांनी नाशकात वळवलं आणि शेतकऱ्यांचा आणि नाशिककरांचा प्रश्न सोडवला आहे. आत्ता नाशकात 24 लहान मोठे डॅम आहेत, त्यामुळं पुढील 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. म्हणून मी सांगतो की हा फार मोठा कालावधी घेतलेला आहे. आणि मला अजून एक सांगावंसं वाटेल की आता 5 मुख्यमंत्री आम्हाला भेटलेले आहेत, माननीय भुजबळ साहेब, कोकाटे साहेब, झिरवळ साहेब, भुसे साहेब आणि कुंभमंत्री म्हणून महाजन साहेब. तर नाशिकचा जो विकास होईल या कुंभमुळे, त्या यांच्या 5 मंत्रिपदांवर फार अपेक्षा आहे नाशिककडून. तर मी अपेक्षा करतो की हे 5 मंत्री नाशिकचा विकासाचा इतिहास घडवतील. आणि मी अजून एक सांगतो की जेव्हा शहराचा विकास होतो, एखाद्या शहराचा विकास होतो, तेथे जिल्हाधिकारी, माननीय आयुक्त साहेब, माननीय कमिशनर साहेब यांचा फार आणि पालकमंत्री यांचा फार मोठा योगदान राहतं. आणि आम्ही लकी आहोत की आम्हाला असे दिवसरात्र काम करणारे हे तिन्ही अधिकारी मिळालेले आहेत. तर आम्ही नाशिककरांकडून सर आपल्याला आश्वासन करतो की मला माहिती आहे की प्रचंड आपल्यावर ताण आहे. फेस्टिवल येत आहेत, गणपती, नवरात्र, तो पण एक ताण आहे, मंत्री लोकांचे दौरे आहे, हा आपल्याला प्रचंड ताण आहे. आणि यामध्ये आपण मार्ग काढत हे नाशिक यशस्वीपणे पार पाडाल सिंहस्थ मेळा, अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू. पुढचा प्रश्न मला संदीप सरांना विचारायचा आहे, कारण कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा कुंभमेळा सगळ्या कुंभमेळ्याकडे लक्ष लागून राहिलेलंच आहे. स्वतः नाशिक शहर म्हणून सुद्धा कायम नाशिककडे एक लक्ष लागलेलं असतं, फोकस असतो. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं आणि आता होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं काय काय नेमकी आव्हानं वाटतायत सध्याच्या घडीला, संदीप सर? तसं मगाशी विभागीय आयुक्त सरांनी सांगितलं की 0 फॅटॅलिटी किंवा कुठली कॅज्युअलिटी होऊ नये, कोणाला इंजुरी होऊ नये, 0 फॅटॅलिटी, 0 इंजुरी, आणि एक फ्री फ्लोईंग इव्हेंट किंवा फ्री फ्लोईंग सिंहस्थ कुंभमेळा व्हावा. म्हणजे आपण जर प्रयागराजच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर आपण जर गर्दी अपेक्षित आहे सोशल मीडियाच्या पोस्टमुळे आणि इतर कारणांमुळे, तर त्याच्यामध्ये एक फ्री फ्लो राहावा. कुठलेही ट्रॅफिकचे जे इश्यूज आहेत ते कुठलेही होऊ नये. सिटी जर ओव्हर क्राऊड झाली तर त्याचे परिणाम पुढे इतर प्रॉब्लेम्समध्ये होतात, म्हणजे स्टॅम्पिड्स असतील किंवा लॉ अँड ऑर्डर इश्यूज असतील. त्यामुळे तो जो फ्लो आहे तो प्रॉपर राहावा ह्याकडे आमचं लक्ष आहे. त्याचबरोबर इतर जे आव्हानं आहेत, टेररिझमचं आव्हान असेल ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर, किंवा महिला सुरक्षांचं आव्हान असेल, किंवा अशा प्रकारचे जे मोठे गॅदरिंग्स असतात त्या ठिकाणी नेहमी चोरटे, चेन स्नॅचर असतील किंवा पाकिटमार, मोबाईल स्नॅचर हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असतात. तर ही सगळी आव्हानं जी आहेत ती आहेत. आणि त्याला जे एक वेगळं यावेळचा जो ॲस्पेक्ट आहे, तर मागच्या वेळेपेक्षा एक 8 ते 10 पटींनी जास्त भाविक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एक वेगळं कॉम्प्लिकेशन म्हणा किंवा एक वेगळ्या प्रकारे आपण या कुंभच्या इव्हेंटकडे बघतोय, कुंभमेळ्याकडे. पण याच्यामध्ये आपल्याकडे मुख्यमंत्री महोदय, आपले माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जे सांगितलं आहे की डिजिटली मोस्ट ॲडव्हान्स्ड कुंभ आपल्याला करायचं आहे. म्हणजे आता CCTVचं टेंडर आपल्याकडे फ्लोट झालेलं आहे. नाशिक शहरामध्ये ऑलरेडी जी CCTV आहेत त्याच्या व्यतिरिक्त 3000 CCTVज लागणार आहेत. ग्रामीणमध्ये 1000 CCTVज लागणार आहेत. आणि त्या सर्व CCTVजवर AI ॲनालिटिक्स जे आहेत, जे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे ॲनालिटिक्स आपण ऐकतो, तर त्या सगळ्या प्रकारचे ॲनालिटिक्स त्या म्हणजे जे कुंभमेळ्याचं मॅनेजमेंट आहे तर ते मॅनेजमेंटमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आणि ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या लेवलला कुठल्याही शहरामध्ये एवढे ॲनालिटिक्स उपलब्ध झालेले नाही आहेत.
आणि माननीय विभागीय आयुक्त त्यांचे जे प्राधिकरण स्थापन झाले त्यानंतर कुंभची कामं खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप फास्ट चालू झालेली आहेत आणि त्यात स्मार्ट सिटी आणि त्याला नेतृत्व कॉर्पोरेशन कमिशनर यांनी चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. आम्ही पोलीस युजर डिपार्टमेंट आहोत, तर आम्हाला रोड्स असतील किंवा CCTVs असतील या सगळ्याचं जे पाठबळ मिळणार आहे, तर मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे कामं सुरू झालेले आहेत. आमचंही नियोजन चांगलं सुरू झालेलं आहे. म्हणजे ते व्हॉलेंटियर्स असतील किंवा मग आमचं प्रत्येक चौकात कोण अधिकारी राहणार आणि त्याचे काय सेन्सिटिव्हिटी आहेत इथपासून आम्ही मायक्रो प्लॅनिंग आत्तापासून केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची एक याच्यामध्ये बाब आहे की आमचे पुणा युनिव्हर्सिटी म्हणजे सावित्रीबाई फुले पुणा युनिव्हर्सिटी जी आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी आमच्याशी टायअप केलेलं आहे आणि ते त्यांचे जे विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी आपल्याला व्हॉलेंटियर्स म्हणून मिळणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना त्याचं क्रेडिट मिळणार आहे. म्हणजे जे त्यांची जी एक्झाम सिस्टम असते तर त्या क्रेडिट्स त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट होणार आहेत. म्हणजे फक्त व्हॉलेंटियर म्हणूनच तर नाही, तर अभ्यासक्रमाचा एक भाग आणि एक अनुभव होऊन एक पुढचं जो नागरिक तयार होणार आहे बरोबर, तोही ह्या कुंभमेळ्याच्या मॅनेजमेंट म्हणून तयार होणार आहे. ठीक आहे. दीपकजी बोला. सर, एक अजून सरांचं मी सांगू इच्छितो की सरांनी मागच्या वर्षी पुण्यात ड्रग्स हा फार मोठा प्रकार त्याचे धागेदोरे नाशिकला पण आढळले आणि सरांनी ड्रग्स मुक्त नाशिक केलं, त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करतोय. जोरदार टाळ्या. कारण सध्या ही मोहीम राज्यातल्या पोलीस प्रशासनाकडनं सुरूच आहे. ड्रग्ज मुक्त अभियान सुरू आहे ठिकठिकाणी. मुद्दा मगाशी निघाला होता कुंभमेळ्याच्या प्राधिकरणाच्या अनुषंगानं, जसं संदीप सर म्हणाले. प्रवीण सर, आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की एकतर प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या बैठकांचं सत्र तर सध्या सुरूच आहे आणि जे काही लूपहोल्स असतील ते कव्हर करायचा प्रयत्न सातत्यानं होतोय. जसं तुम्ही मगाशी देखील म्हणालात की कोणत्याही प्रकारचं कमतरता राहू नये किंवा सूक्ष्म नियोजनाच्या दृष्टीनं जे काही करता येणं शक्य ते करणं सुरूच आहे. पण जसा AIचा उल्लेख झाला, हायटेक कुंभमेळा हा होतोय असं दिसतंय. एकत्रित स्वतः मुख्यमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन जातीनं लक्ष घालून प्रत्येक अपडेट घेत असतात. त्या दृष्टीने काय सांगाल? AIचा कशा पद्धतीनं वापर केला जातोय, त्याचा सहभाग नेमका कसा असणार आहे? AIचा सर्वात मोठा जो वापर आहे तो क्राऊड कंट्रोल आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट ह्याच्यासाठी होणार आहे. आपल्याकडे आधीच स्मार्ट सिटी मार्फत नाशिक महानगरपालिकेला आणि नाशिक पोलिसांना 1100 CCTV कॅमेऱ्याचे काही कामं झाले आहेत आणि काही प्रगतीपथावर आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी 4000 कॅमेरे नाशिकमध्ये आणि 1100 कॅमेरे त्र्यंबकेश्वरमध्ये, असं जवळपास 5,000-5,500 कॅमेऱ्यांचं नेटवर्क. आणि ह्या सर्व कॅमेऱ्यांवरती जो काही AIचा ॲनालिटिक्स असतो तो म्हणजे मग त्याच्यामध्ये चेहऱ्यावरून एखाद्याचा फोटो टाकला तर गहाळ झालेला व्यक्ती कसा शोधायचा, सस्पिशियस हालचाली झालेला व्यक्ती कसा ओळखायचा, किंवा लाल टी-शर्ट घालून अमुक रंगाच्या बाईकवरती गेलेला माणूस आम्हाला डाऊटफुल वाटतो त्याला पूर्ण 5000 कॅमेऱ्यांमधून कसं शोधून काढायचं, किंवा मग एका विशिष्ट ठिकाणी गर्दीची जी घनता आहे, एका 100 चौरस मीटरमध्ये इतक्यापेक्षा जास्त लोक उभा आहेत, अशा पद्धतीचे अलर्ट्स पोलिसांना द्यायचे. अशा पद्धतीची खूप मोठी यंत्रणा उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. मी आवर्जून सांगू इच्छितो ह्याच्यातले बरीचशी कामं ही पडद्यामागे होतात, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा काय, त्याच्यामुळे आपल्याला जसं रस्त्याची कामं दिसतात तशी दिसत नाही डोळ्यांनी. पण मी आवर्जून सांगू इच्छितो की ही कामं मोठ्या प्रमाणावरती आता ऑप्टिकल फायबरचं काम नाशिक महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये सुरू होणार आहे. बरोबर. त्याचे 1100चं मी सांगितलं काम प्रगतीपथावर आहे आणि पुन्हा ॲडिशनल 4000 CCTV. तर असं एक खूप मोठं AIचा सर्वात मोठा कोर मला वाटते तो असणार आहे. आणि ह्याच्याशिवाय मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत की मग आलेल्या लोकांना बसेसना किंवा गाड्यांना पासेस देणे, मुवमेंट्स मॅनेज करणे, मग पार्किंग मॅनेज करणे, किंवा मग काही चांगली पर्यटनाची दृष्टीने चांगल्या पद्धतीचे उपक्रम, जसं काय आता आम्ही प्रयागला गेलो होतो तेव्हा बघितलं होतं की चांगल्या पद्धतीचे ऑडिओ व्हिज्युअल AI बेस्ड तिथे स्क्रीन्स होते, काही एक्झिबिशन्स होते. हे सगळं आम्ही त्याच्या निमित्ताने करणार आहोत. पण सर्वात मोठा जो पार्ट आहे तो म्हणजे आमचा एक जवळपास 400-450 कोटी रुपये आम्ही ह्याच्यावरती CCTV आणि ऑप्टिकल फायबरवरती खर्च करून त्याचं आम्ही करतो. आणि एक आवर्जून पुन्हा एक सांगू इच्छितो की हे फक्त कुंभमेळ्यासाठी नाही आहे, हे कायमस्वरूपी इन्फ्रास्ट्रक्चर नाशिक शहराला मिळणार आहे. साधुग्राम तिथून डिस्मॅन्टल झाल्यानंतर ती कॅमेरेसुद्धा बाकी ठिकाणी लावणार आहोत. म्हणजे कायमस्वरूपी आपल्या क्राईम कंट्रोल आणि लॉ अँड ऑर्डरवरती
आपल्याला ही 5,000 डोळ्यांची नजर राहणार आहे. ठीक. हां, बोला संदीप सर. मी फक्त त्यात एक ॲड करतो, जे विभागीय आयुक्तांनी आपल्याला सांगितलं नाही आहे ते स्वतःबद्दल सांगणार नाहीत कदाचित. त्यांचं ऑफिस आणि प्राधिकरण पण बऱ्यापैकी AI वर चालतं आहे आणि आम्हाला त्यांनी रिसोर्स पर्सन AI साठी दिलेला होता, अतिशय छान चांगला रिसोर्स पर्सन दिलेला होता. आणि आम्ही आमचे जे बंदोबस्त प्लॅनिंग आहे, म्हणजे मागच्या 2 कुंभमेळ्यांमध्ये काय अनुभव होता, त्याचबरोबर इतरत्र देशामध्ये झालेल्या कुंभमेळ्यांमध्ये काय अनुभव होता, त्याच्या पार्श्वभूमीवर आपला बंदोबस्त कसा असला पाहिजे, त्याचबरोबर आमचा जो डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आहे, तर हा जे ठिकाणी भारतात अशी गॅदरिंग्स ह्या आधी झालेली आहेत, तर त्या सगळ्याचा हिस्ट्री आम्ही हे करून त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे आमचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आणि आपल्या डिस्ट्रिक्टचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आम्ही बनवलेला आहे. त्यामुळे प्राधिकरण आणि विभागीय आयुक्तांचं ऑफिस आणि आमचं कार्यालय, आमचा कुंभसेल, हे सर्व आम्ही AI वर केलेलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर किती उपयुक्तपणे करता येऊ शकतो त्याबद्दल या दोन्ही मान्यवरांनी आपल्याला सांगितलं. मनीषाजी, आपल्याकडे येतो. कोणकोणते असे मुख्य प्रॉब्लेम्स म्हणूया आपण नाशिक शहरातले, जे तुम्ही ॲज अ कमिशनर आयडेंटिफाय केलेले आहेत? आणि कुंभमेळ्याच्या अनुषंगाने हा प्रश्न खरं तर मला विचारायचा नव्हता तुम्हाला, पण कुंभमेळा येतोच आहे, त्या दृष्टीनं कदाचित पावलं आणखी जलद पण पडू शकतात त्या अनुषंगानं. पार्किंगचा मुद्दा नाशिककर सातत्यानं मांडतायत गेले काही वर्ष. पार्किंग इनफ नाही आहे, त्याबद्दल सातत्यानं बोललं जातं. रस्ते दुरुस्तीचा मुद्दा आहे, तुम्ही मगाशी मुलनिस्सारणाचा मुद्दा म्हणालात, पाईपलाईनचा मुद्दा आहे, पिण्याच्या पाण्याचा मुद्दा आहे. या सगळ्याकडे आता दिस इज द म्हणजे प्रयत्न तर सुरूच असतात 12 महिने 24 तास, पण आता जास्त जलद गतीनं कामं होऊ शकतात या महत्त्वाच्या मुद्द्यांवर, जे नाशिककरांसाठी डेली लाईफसाठी खूप महत्त्वाचे आहेत. जे काही सगळे मुद्दे तुम्ही मांडले, नेमके तेच आपले मूळ प्रश्न आहे नाशिकसाठीची, ज्याच्यावर आपल्याला काम करायचे. सगळ्यात पहिला जर असा पकडला तर रोड्स. तर मी जेव्हा इथे आले तेव्हा लोक मला काय म्हणत होते की आपल्याकडे दर 12 वर्षांनी रोड होतात, परंतु त्या दरम्यान त्याच्यावर आपण काही मेंटेनन्स पण करत नाही किंवा कमीच करतो असा. तर म्हणजे हा खूप मोठी एक संधी आहे आपल्याला. आपण ते नाशिकचे रोड्ससाठी जे पूर्ण प्लॅनिंग करून तिथे रोड नेटवर्क चांगला करण्याचं. आणि माननीय कुंभमंत्री साहेबांचे पण आता असे निर्देश आहे की जिथे शक्य असेल तिथे व्हाईट टॉपिंग किंवा कॉन्क्रीटचे रोड्स घ्या. ते कायमस्वरूपी एक प्रश्न आपल्याला, कारण की त्याच्यातून आपलं सोडता येईल रोड्सचा. आज पण खड्ड्यांचा खूपच विषय आहे. थोडा पाऊस संपले की त्याच्यावर आपण काम करू, परंतु परमनंट सोल्युशन हाच आहे की नवीन चांगले रोड्स जेवढे असेल तेवढे व्हाईट टॉपिंग आपण करणार. तसा जे सांडपाणी व्यवस्थापनचा जे विषय होता तो ऑलरेडी मार्गे लागला आहे, म्हणजे काम सुरू झालं आहे. तो पहिला काम होता कुंभचा जे सुरू झाला आणि ते जूनच्या महिन्यात वर्क ऑर्डर देऊन आम्ही काम सुरू पण केलं आहे. तो एक असा मोठा कालावधी लागणारा काम आहे. परंतु हे तर झालं, समजा ते आपल्याला जे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट करायचे, परंतु त्याचं जे सांडपाणी व्यवस्थापनासाठी जे पूर्ण जाळ जे बसवायचे आहे नाशिकात, त्याच्या आता आम्ही नियोजन ऑलमोस्ट फायनल झालं आहे. त्यासाठी एक केंद्र शासनाकडून आम्हाला अमृतमध्ये पैसे मिळत आहे. तसेच आम्ही एक म्युनिसिपल बॉन्ड पण रेज करतो आहे, ज्याच्यातून आम्ही ते सांडपाणी व्यवस्थापनाचा जे जाळ जे आहे नाशिकसाठी करणार. तसाच वॉटर सप्लायसाठी जे एकतर वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपण करतो आहे कुंभमध्ये, आणि अमृतमध्ये केंद्र शासनाची योजना आहे, त्याच्यात आम्ही वॉटर सप्लाय नेटवर्कचं काम सुरू केलेलं आहे. तो पण एक मोठा काम आहे जे सुरू झालं आहे ऑलरेडी. तर सांडपाणी झालं, पाणीचा प्रश्न झाला, रोड झाले. तर दुसरं अजून एक जसं AI मध्येच आम्हाला ॲड करायचे की लोकांची सगळ्यात मोठी कंप्लेंट काय असते, रस्ता खोदला, एक पाईप टाकली, बंद केला रस्ता, रिपेअर केला, परत 6 महिन्यात खोदला, काही दुसरा टाकला, परत काही खोदला आणि टाकला. तर आता आमचं नियोजन आम्ही असं करतो आहे GIS एक्सपर्ट्स आणि AI वापरून की हे सगळे जे काम आहे, सांडपाणीची लाईन, पाण्याची लाईन, ऑप्टिकल फायबरची लाईन आणि MNGL गॅस पाईपलाईन, अशी 4 पाईपलाईन्स आम्हाला आज इथे टाकायचे आहेत. इवन अंडरग्राऊंड युटिलिटीज पण काही टाकायचे आहेत. तर हे सगळ्यांची, आणि नंतर आम्ही रोड्स करणार. कुठला काम आधी करायचे, सगळ्यात खाली कोणती पाईप जाईल, त्याच्यावर हे सगळं प्लॅनिंग आम्ही आता AI मार्फत करतोय. येस. तर सो दॅट की लोकांची जे एक नेहमीच्या प्रश्न आहे की परत परत कशाला खोदतात तुम्ही, ते सुटेल. आणि दिस विल बी फर्स्ट इन इट्स काइंड एक्सपेरिमेंट इन इंडिया टू प्लॅन वर्क
ॲज पर की आधी काय केलं पाहिजे नंतर काय, म्हणजे कंबाईंड एक कन्व्हर्जन्स होऊन प्राधान्यक्रम ठरवला जातोय पालिकेकडनं आणि त्यामुळे नाशिककरांना या पुढच्या काळात कदाचित ही तक्रार सातत्यानं जाणवणार नाही की सतत रस्ते का खोदले जातात. त्याचं उत्तर मनीषा मॅडमने आता दिलेलं आहे. दीपक सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. दीपक सर, बदलत्या काळानुसार बरेच बदल नाशिकमध्ये झाले. म्हणजे जसं मगाशी सर पण म्हणाले की दर 12 वर्षानंतर नाशिक बदललेलं दिसतं. तर आता कुंभमेळा तर येतोच आहे, पण जे बदल झाले इतक्या काळामध्ये काय नेमके नोटिसेबल बदल होते इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सुद्धा आणि इतर सुद्धा? सर, 20 वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या या वाढत्या लोकसंख्येमुळे जे मूलभूत सुविधा होत्या त्याच्यावर प्रचंड ताण निर्माण झालेला आहे. म्हणून मॅडम आणि सरांनी सांगितलं की जे आत्ताचे कामं होतील ते पुढील 20 वर्षाचा नाशिकचं नियोजन करून करतात. ते खरंच फार मोठी गोष्ट आहे. आणि आपण बोलले की ह्या 20 वर्षात काय फरक पडला, तर नाशिकला एअरपोर्ट आलेलं आहे, पण नाशिकला नाईट लँडिंग नाही, आंतरराष्ट्रीय विमानांची सुविधा नाही. ते आता लवकरच होत आहे. तसंच पुणा नाशिक रेल्वे हे पण नियोजन सध्या सुरू आहे. सर्वात मला सांगावंसं वाटेल की कसारा ते नाशिक लोकल ही सुरू होत नाही. माजी खासदार साहेब गोडसे साहेबांनी बरेच प्रयत्न केले. आत्ताचे खासदार साहेब वाझे साहेबांनी 3-4 महिन्यापूर्वी हा बराच पाठपुरावा केला. आता मला असं वाटतंय की वंदे भारत अगर नाशिकला येते तर त्या धर्तीवर लोकल पण कसारा टू नाशिकला येईल. कारण त्याचं न येण्याचं कारण असं होतं की AC लोकल नव्हत्या. त्या ओपन लोकलमुळे तो दबाव इंजन वाहू शकत नव्हता. पण आता AC लोकल मुंबईला झाल्यामुळे AC लोकल कसारा टू नाशिकला आली तर रस्त्याचे पण भार कमी होतील आणि नाशिककरांना त्या इगतपुरी आहे, घोटी आहे, तसे अनेक जवळ पडतील आणि हे पण ग्राउंड लेवलच्या लोकांना फार सुविधाकारक होईल असे मला वाटतंय. संदीप सरांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. संदीप सर, गुन्हेगारीकरण रोखण्याच्या अनुषंगानं शक्य त्या सगळ्या गोष्टी, शक्य त्या सगळ्या उपाययोजना पोलीस प्रशासन सातत्यानं वर्षभर करत असतं. पण कुंभमेळ्याच्या अनुषंगानं विशेष उपाययोजना केल्या जात आहेत, तंत्रज्ञानाचा आधार देखील घेतला जातोय. पण CCTVच्या जाळ्याबद्दल तुम्ही मगाशी म्हणालात की एक CCTVचं जाळं जे फक्त कुंभमेळ्यापुरतं नाही तर पुढच्या काळात सुद्धा, म्हणजे पुढच्या 15-20 वर्षांसाठी सुद्धा नाशिकला खूप उपयोगी पडेल, पोलीस प्रशासनाला सुद्धा उपयोगी पडेल, वचक ठेवण्याच्या अनुषंगानं, कायदा व्यवस्थेच्या अनुषंगानं. त्याबद्दल काय सांगा? शहराची जशी वाढ होते, ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो, त्याच्यामध्ये इतर सर्व गोष्टी वाढतात. म्हणजे जसा पैसा येतो, सुबत्ता येते, त्याचमध्ये आपल्याकडे काम करणारे इकडे बाहेरून पण लोक येतात, स्थानिक आपल्याकडे लेबर वर्ग वाढतो. त्यानंतर त्याच्यामध्ये सोशल मीडियाचे जे आताचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, जे नवीन जनरेशन आलेलं आहे, जे 16 ते 20 किंवा 16 ते 23च्या दरम्यान विशेष करून आहे, तर याच्यामध्ये क्राईमकडे अट्रॅक्ट होणाऱ्यांची संख्या वाढते, कारण एक्सपोजर वाढतं. त्यामुळे आपले हे जे काही आपण सर्व प्रयत्न करतोय, जसं आपण मुंबईमध्ये बघाल, मुंबईमध्ये CCTVचं जे जाळं आहे, कुठलाही गुन्हा घडला की 70% गुन्हे जे आहेत ते CCTVवर डिटेक्ट होतात. आणि त्याच्यामध्ये जेवढे गुन्हे आपण जास्त डिटेक्ट करू, गुन्ह्यांना 100% आपण आळा घालू शकत नाही, पण एखादा गुन्हा घडल्यावर आपण त्याला काय रिस्पॉन्स देतो आणि तो डिटेक्ट किती वेळात होतो आणि किती लोक त्यामध्ये आयडेंटिफाय होतात आणि जेलमध्ये जातात, त्यातून तुमची पुढची जी वाटचाल आहे ती डिफाईन होते. आणि त्याच्यामुळे आता हे जे काही आपल्याला कुंभच्या पार्श्वभूमीवर 4000 CCTVs मिळणार आहेत, 3000 आम्हाला आणि 1000 ग्रामीणला. आणि त्याच्यामध्ये ॲनालिटिक्स आहेत. ॲनालिटिक्सचं महत्त्व हे आहे की नाहीतर आम्हाला म्हणजे 5-5 दिवस एकेका ह्याच्यावर बसून प्रत्येक कॅमेरा बघावा लागतो. पण आता तुम्हाला 5 मिनिटामध्ये आपल्याला जे पाहिजे ते टाईप करून त्यात टाकलं की त्याचं उत्तर आपल्याला मिळून ते सगळं तो डाटाबेस शोधून आपल्याला तो आणून देतो. तर मला वाटतं ह्यानी खूप फरक पडेल नाशिकच्या क्राईम सिच्युएशनमध्ये, कायदा सुव्यवस्थेच्या सिच्युएशनमध्ये. कुंभमेळ्यामध्ये तर त्याचा फायदा होईलच, पण येणारी जी पुढची 12 वर्षापेक्षा जास्त, पुढची 25 वर्ष, कारण CCTVचं जे ड्युरेशन असतं, ड्युरेबिलिटी असते ती खूप असते. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आपल्याला खूप बदल या सगळ्या सिनेरिओमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. प्रवीण सर, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की कुंभमेळ्याबद्दल तर आपण बोलतोच आहोत, पण मुख्यमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं की
मुख्यमंत्री असं म्हणाले होते की डिफेन्स हब आता नाशिक येत्या काळात बनणार आहे. खूप सारे प्रोजेक्ट्स किंवा खूप साऱ्या गोष्टी येत्या काळात नाशिकमध्ये आपल्याला डिफेन्स हबच्या दृष्टीने दिसू शकणार आहेत. तर त्याबद्दलचं नेमकं काय नियोजन आहे? म्हणजे फार सूक्ष्म नियोजनाबद्दल जाणून घ्यायचं नाही आहे, पण तरी ढोबळमानानं काय सांगता येईल की कशा पद्धतीनं हे पुढे प्रोजेक्ट केलं जात आहे, त्या दृष्टीनं नेमकं काय नियोजन होणार आहे? डिफेन्स हबमध्ये भारतामध्ये जे काही प्रमुख जागा निवडल्या त्याच्यात एक नाशिक धुळे पट्टा हा एक त्याच्यामध्ये आहे आणि एक धुळ्यामध्ये मला वाटते एक ऑलरेडी काम एका याचं सुरू झालं आहे. डिफेन्समधलं एक मोठं युनिट आहे सोलर इंडस्ट्री, त्यांचं ऑलरेडी धुळ्यामध्ये सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये भारत सरकारचा स्पेसिफिकली आपण आभार व्यक्त केले पाहिजे, कारण डिफेन्स ही खूप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ड्रिव्हन इंडस्ट्री आहे आणि कारण त्याचा परचेसर शेवटी एकच आहे, आर्म फोर्सेस भारतातले आणि बाहेरचे. तर त्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने ते केलेलं आहे. पण मला वाटते फक्त डिफेन्स हब एवढं जर म्हटलं तर ते योग्य होणार नाही, कारण सर्वंकष क्षेत्र जे आहेत आमच्या आपल्याकडे बाकीचं पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल खूप मोठा आहे, फार्मा इंडस्ट्री मोठी आहे. नाशिकच्या उत्तर बाजूला आता बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड मोठं युनिट दिंडोरी साईडला बनायला सुरुवात झालेली आहे. तर हे सगळ्याच दृष्टीने होत आहे. त्याच्यानंतर लॉजिस्टिक्सचं एक खूप मोठं युनिट भिवंडीनंतर नाशिक होईल याची मला खात्री आहे, कारण आपल्या इथून वाढवान बंदर जवळ असणार आहे आणि 3 मोठे हायवे, सुरत ते चेन्नई वाया नाशिक, मुंबई आग्रा दिल्ली तो वाया नाशिक आणि मुंबई आपला समृद्धी मार्गे नागपूर वाया संभाजीनगर, हे 3 मोठे एक्सप्रेसवेज एका ठिकाणी येणे आणि ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीचं मी बोलायला विसरलो, वाईनचं बोलायला विसरलो, प्लस टुरिझम बोलायला विचारलो आणि अर्थातच डिफेन्स. ते हे सगळ्यांचं जे एकंदरीत कन्व्हर्जन्स आहे, मेल्टिंग पॉईंट आहे, तो आपला नाशिक क्षेत्र असणार आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असणारे जे काही उद्योग असतात, मग ॲन्सिलरी इंडस्ट्रीज येतात, तर एक चांगले दिवस पुढचे 10 वर्षाचे मला वाटतात की खूप चांगल्या ग्रोथचे दिवस नाशिकला जसं 90च्या दशकात दिसलं तसं 25 ते 35 हा कालावधी पण तसाच पीक ग्रोथचा राहील असं वाटतं. ओके, मनीषा मॅडमना प्रश्न विचारायचा आहे मला, पण दीपक सर आपल्याला एक प्रश्न विचारतोय निमित्तानं की कनेक्टिव्हिटीचा मुद्दा होता मगाशी, तुम्ही तो सुद्धा मांडलात. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज जे बदल झपाट्याने होत आहेत नाशकात, खास करून शहरी भागात तर होत आहेत, पण ग्रामीण भागात सुद्धा आता होत चाललेले आहेत. या कनेक्टिव्हिटीचा किती त्याच्यात मोठा सहभाग आहे असं तुम्हाला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये नाशिकच्या? मला असं सांगावंसं वाटतं आहे की या कनेक्टिव्हमुळे नाशिक हे महाराष्ट्रात जवळजवळ येत जाईल. पुण्यापासून, नागपूरपासून. पहिली लोक म्हणायचे की मुंबई, पुणे आणि नाशिक ट्रँग्युलर आहे. आता मला असं सांगावं वाटतं आहे की नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई हा चौकोन गोल्डन आहे आमचा. हे चौबाजूनी आमचा विकास होणार आहे आणि ह्या कनेक्टिव्हमुळे आमचं नाशिक औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी हा भाग आहे. त्याच्यामुळं हा जो आमच्या इथे कृषीचा एशियाचा सर्वात मोठी मंडी आमची कांद्याची नाशकात आहे. द्राक्ष आमचे सर्वात महाराष्ट्रात अग्रगण्य आहे. मागच्या वर्षी 13,000 टन निर्यात करून GDPमध्ये मोठा वाटा उचलला आहे नाशिकने. तर ही कनेक्टिव्ह वाढल्यामुळे नाशिकाचा विकासास फार मोठा मदत होईल आणि नाशिकाचा विकास हा फार मोठ्या वेगाने वाढेल. पण एक प्रश्न तुम्हाला आणखीन मला विचारायचा आहे की नाशिकमध्ये मी स्वतः घर घ्यावं असं का, म्हणजे काय आहे असं खास नाशकात? दीपकजींना काय वाटतं त्या बाबतीत? कारण खूप महत्वाचा मुद्दा आहे. नाशिककर म्हणून तर महत्वाचाच आहे, पण आता मी मुंबईकर आहे, मला आता जर समजा उद्याला नाशिकात घर घ्यायचंय तर मग मी नाशिकमध्ये का घर घ्यावं असं मी काय सांगाल नेमकं, जे प्रेक्षक सध्या लाईव्ह पाहतात? माझ्यासाठी हा आणि माझ्या बिल्डर बांधकाम व्यवसायासाठी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नाशिकमध्ये घर घ्यावं याचे अनेक कारणं आहे. पहिली, आमचं नाशिक धार्मिक आहे. दुसरं मी सांगितलं की शैक्षणिक आणि औद्योगिक 2 MIDC मोठे आहेत. तिसरं मी सांगेल की कांदा, टमाटा, द्राक्ष आणि ऊस याची मोठी मंडी नाशिक आहे, म्हणजे नाशिक स्वावलंबी आहे. तसंच मी सांगेल की HL आमच्याकडे आहे. HLमध्ये मागच्याच मार्चमध्ये तेजसची यशस्वी चाचणी झाली आणि 2026 साली फार मोठ्या प्रमाणात तेजसचा उडान होणार आहे, मिग तेजसचा. तसंच अजून एक सांगेल की नोटांचा करन्सी नोट प्रेस आमच्या नाशिकमध्ये आहे. HL आमच्याकडे आहे. 2 मोठ्या MIDC आमच्याकडे आहे. आणि शेवटी मी सांगेल की मागील 2 वर्षापासून
सरकार स्थिर मिळालेलं आहे, पाऊस चांगला झालेला आहे आणि येणारा जो सिंहस्थ आहे त्याच्यात केंद्र आणि राज्याचा भरघोस निधी येणार आहे. तर नाशिकचा हा जो सरांनी सांगितलं की 25 ते 35 हा फेस आहे, हा नाशिकचा इतिहास घडवणार आहे विकासाचा. आणि मला खात्री आहे की नाशिक महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावर ठळकपणे येईल असं मला वाटतं. ठीक आहे. अनेक जणांच्या मनातली उत्तरं दीपकजींनी दिली आहेत. एक शेवटचा प्रश्न जाता जाता विचारतो, आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून मनीषा मॅडमना, की चॅलेंजेसबद्दल देखील आपण बोललो, काय आपला रोडमॅप असणार आहे आपण त्याबद्दल सुद्धा बोललो, पण नाशिककरांना काय आश्वस्त कराल? कुंभमेळा सुद्धा आहे आणि त्या अनुषंगानं नाशिककर काही अपेक्षा ठेवून असतात प्रशासनाकडनं, त्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल? आपला कुंभमेळा 2 वर्षातच आहे आणि नाशिककरांसाठी ही खूप मोठी संधी आहे. आपलं जे एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण, त्यासाठी जसं आता दीपकजींनी सांगितलं की इथे घर कशाला घ्यावं, म्हणजे तो एक कारण आहे की धार्मिक आपले म्हणजे धार्मिक शहर आहे. तसाच पर्यावरणपूरक शहर मी म्हणू शकतो, बिकॉज एन्व्हायरमेंटली आणि क्लीन एअरमध्ये पण आता आपला रँक चांगला आलेला आहे, स्वच्छतामध्ये पण जसं चांगलं आलेलं आहे. तर हे सगळी जी स्ट्रेंथ आहे याच्यावर नाशिकची खूप चांगली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल कुंभच्या निमित्ताने, हीच आमची अपेक्षा आहे. आपल्याकडे आता खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आहे हॉटेल इंडस्ट्रीचा, तर त्यांना पण खूप लाभ होईल. जे सर्व्हिस इंडस्ट्री इथे आहे त्यांना पण खूप लाभ होईल. तर अशा प्रकारची अपेक्षा ठेवून आपण कुंभमेळाकडे आपण म्हणजे आपले पहिले पाऊल म्हणजे उचलतोय असं आपण सांगू शकतो. आणि बोला. प्रयागराजवर जो सिंहस्थ कुंभ झाला त्याच्यात 50 ते 60 कोटी लोकांनी व्हिजिट्स केली. नाशिकला आम्हाला अपेक्षा आहे की मॅडम पण म्हणतात की 20 कोटी कमीत कमी व्हिजिटर्स येतील आणि 3 लाख कोटींचा टर्नओव्हर प्रयागराजला झालेला आहे. तर नाशिकला पण कमीत कमी 50 ते 1 लाख कोटीचा टर्नओव्हर होईल आणि आर्थिक जे नियोजन आहे ते नाशिकला बूस्ट भेटणार आहे. तसंच मला अजून एक सांगावं वाटतं की आमचे जे कुंभमंत्री आहे गिरीश महाजन, हे डबल इंजिनचं आहे, ते भरघोस निधी आमच्या नाशिकला देतील आणि त्यांच्यापासून पण नाशिककरांना फार अपेक्षा आहे. नक्कीच आपण आशा करूच या, कारण प्रशासकीय पातळीवर आणि सरकारी पातळीवर सातत्यानं या दृष्टीनं प्रयत्न होतच असतात आणि हे सगळे मान्यवर जे आत्ता आपल्या सोबत होते त्यांनी याच संदर्भात आपल्याला सांगितलं की नेमकं काय काय केलं जात आहे, कशा पद्धतीनं सूक्ष्म नियोजन कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकाच्या अनुषंगानं केलं जात आहे. त्यामुळं नाशिककरांना कदाचित बरीच त्यांच्या मनातली उत्तरं या आमच्या सेगमेंटच्या दृष्टीनं, या आमच्या चर्चेच्या दृष्टीनं मिळाली असतील अशी आशा आपण करूया. आणि आगामी कुंभमेळ्यासाठी या सर्व अधिकाऱ्यांना आपण शुभेच्छा देऊया, कारण त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. नाशिककर सुद्धा आपल्या परीनं त्यांची ही जबाबदारी जी आहे ती त्यांनी उत्तमरित्या निभावी, यासाठी जे काही सहकार्य त्यांना लागेल ते निश्चितपणे देतील अशी आपण सगळे आशा करूया. आणि माध्यमकर्मी म्हणून सुद्धा आमची जी काही मदत लागेल, सहकार्य लागेल ते आम्ही निश्चितपणे तुम्हाला करतच राहू, याबद्दल मी तुम्हाला शब्द देतो. मॅग्नेटिक उत्तर महाराष्ट्राच्या या पहिल्या सेगमेंटमध्ये आता आपण इथंच थांबूया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.